आज गुढीपाडवा आपला भारतीय सण. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र महिन्यातील हा पहिला दिवस, नवीन वर्ष. या दिवशी श्रीरामाने अयोध्येत प्रवेश केला आणि सगळ्या नागरिकांनी त्यावेळेस गुढी उभारला. तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. आपण आता मेसाच्या बांबूच्या बेटात आलो आहे. पहिल्यांदा आपण गुढीसाठी बांबू तोडूया. आपण लांब सुद्धा कसा बांबू काढलाय. त्याला आता साफ करूया. गुढीसाठी बांबू तोडून झालाय. आता आपण घरी घेऊन जाऊया. गुढीला बांधायला चाफ्याची फुलं तोडूया. गीता चाफ्याच्या फुलांची माळ होते. चला तर आपण आता गुढी उभी करणार आहे. तर सोबत आपला चुलते अनिल अण्णा, हे दादा, रवी दादा, ही प्राची बहीण आणि गीता. आपण सर्वजण मिळून आता गुढी उभी करूया. सुरुवातीला आपण आता साडी घेतली आणि ब्लाऊज घेतले, वरती कलश आणि सोबत घाटी, एक फुलांची माळ आणि कडुलिंब, चाफ्याची फुलाची माळ. हे आता सोबत एकत्र आता बांधायचं. दुसऱ्याची घे. आता सुमित भाऊची गुढी उभारतोय आम्ही. आता कलश ठेवला जाईल आणि गुढी उभारली जाईल. आता दादाला अनुभव आहे काठी पलकी उभी करण्याचा. इकडे 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 गुढी उभारण्याचा पण. अशा प्रकारे आपली गुढी उभारून झाले. आता आपण चुलत्यांची म्हणजे अण्णाची गुढी उभी करूया. प्राची आणि गीता गुढीच्या बाजून रांगोळी काढतात आहे. गुढीचं पूजन.
गुढीपाडवा. गुढी म्हणजे समृद्धीचं, विजयाचं प्रतीक. हा पाडवा हे आपण आपल्या चौकटीच्या बाजूला असे लावतो 5 ठिकाणी. 5 पावडे म्हणजे 5 पांडवांचं प्रतीक. हे गायचं शेण असतं, त्यावरती आपले हरभऱ्याची डाळ आणि हरभऱ्याच्या डाळीनंतर वरती मग एक एक फूल लावायचं 5 ठिकाणी. हे असं दोन्ही बाजूला लावायचं चौकटीच्या, म्हणजे अशी आपली परंपरा आहे. जय सद्गुरू. जय शिवराय. ही बघा आपली गुढी. अशा प्रकारे आपला गुढीपाडवा सण इकडे साजरा होतो गावाकडं.